नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण गणित भाग 1 प्रकरण दुसरे वर्ग समीकरण ह्याच्यातील सराव संच 2.6 अभ्यासणार आहोत। मुलांनो, ही शाब्दिक उदाहरणं आहेत। ही शाब्दिक उदाहरणं अभ्यासण्या अगोदर आपण काही गोष्टी जाणून घेऊया। बघा, ज्यावेळेस आपल्या उदाहरणामध्ये दोन क्रमागत सम किंवा नैसर्गिक संख्यांचा विचार करायचा असतो तेव्हा पहिली सम किंवा विषम कोणताही शब्द असू दे, सम असू दे किंवा विषम असू दे, या दोघांपैकी कोणताही शब्द येऊ दे, कोणतीही संख्या असू दे, तर पहिली संख्या नेहमी x मानायची असते आणि मग दुसरी सम नैसर्गिक संख्या x+2 किंवा दुसरी विषम नैसर्गिक संख्या x+2 हे लक्षात ठेवायचं आहे। कारण बघा, एक ही विषम संख्या आहे, एक ही विषम संख्या आहे, मग तिच्या पुढची विषम संख्या तयार करताना त्याच्यामध्ये 2 मिळवावे लागतात, तेव्हा आपल्याला मिळतात 3, बरोबर। 2 ही समसंख्या आहे, या समसंख्येमध्ये जेव्हा मी 2 मिळवते तेव्हा मला मिळतात 4, म्हणजे समसंख्येमधली पुढची संख्या तयार करत असताना 2 मिळवले जातात। तसेच विषम संख्या दिली असेल त्याच्या पुढची संख्या तयार करत असताना देखील 2 मिळवले जातात, म्हणून दोघांसाठी जे विधान आपण लिहिलं आहे ते समान आहे। हा भाग लक्षात ठेवायचा। त्याच्यानंतर उदाहरणामध्ये जेव्हा पूर्वी हा शब्द येतो तेव्हा वजा चिन्ह वापरायचं असते, नंतर हा शब्द येतो तेव्हा अधिक चिन्ह वापरायचं असते, मोठा हा शब्द आला म्हणजे अधिक चिन्ह वापरायचं, लहान हा शब्द आला म्हणजे वजा चिन्ह वापरायचं, फरक हा शब्द आला म्हणजे वजा चिन्ह वापरायचं, अधिक किंवा जास्त या दोघांपैकी कोणताही शब्द असू दे आपण अधिक चिन्हाचा बेरजेच्या चिन्हाचा वापर करणार आहोत आणि कमी ह्या शब्दासाठी वजा चिन्ह वापरले जाते, तसेच पटसाठी गुणाकाराचं चिन्ह वापरलं जाते। ठीक आहे, एवढा भाग तुमच्या लक्षात आला असेल तर कृपया हा तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यायचा, कारण का त्याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरणे सोडवणे आपल्याला सोपे जाईल। सराव संच 2.6 पहिले उदाहरण आहे, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा। तिचे म्हणजे कोणाचे, तर प्रगतीचे। प्रगतीचे आजचे वय काढायला सांगितले आहे। आपल्याला तिचे आजचे वय माहीत नाही, मग जेव्हा आजचे वय माहीत नसते तेव्हा आपण त्याला काय म्हणायचा, x मानू। समजा प्रगतीचे आजचे वय बरोबर x मानू। आता बघा, आपल्याला कोणती अट दिलेली आहे, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या। बघा मुलांना इथे कोणता शब्द आलेला आहे, पूर्वीच्या। पूर्वी म्हणजे कोणतं चिन्ह वापरायचं असते, वजा चिन्ह वापरायचं असते। मग प्रगतीचे आजचं वय जर x असेल तर 2 वर्षापूर्वी तिचे वय किती होते, x+2, म्हणजे इथे लिहायचं 2 वर्षापूर्वी प्रगतीचे वय बरोबर x+2 वर्ष आणि 3 वर्षानंतरच्या इथपर्यंत आपण थांबत आहोत। नंतर साठी कोणतं चिन्ह वापरायचं आहे, अधिक। 3 वर्षानंतरच्या तिचं आजचं वय x आहे, मग 3 वर्षानंतर तिचं वय किती होणार, तर x+3। 3 वर्षानंतर प्रगतीचे वय बरोबर x+3। ठीक आहे, वयांचा गुणाकार
दिलेल्या अटीनुसार वयांचा गुणाकार. कोणती वय बरं? 2 वर्षापूर्वीचं वय किती होतं? x वजा 2. आणि 3 वर्षानंतर प्रगतीचं वय किती होतं? तर x अधिक 3. या वयांचा गुणाकार. हा गुणाकार किती आहे? 84 आहे. म्हणून इकडे घेणार आपण 84 बरोबर 84. हे झालं आपलं समीकरण तयार. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. बघा कंसामध्ये पहिलं पद आहे x. हे x राहणार आणि संपूर्ण दुसऱ्या कंसाला गुणणार. x गुणिले x अधिक 3 कंसामध्ये कंस पूर्ण. मग कोणते चिन्ह आहे? वजा चिन्ह. दुसरा कोणता आहे पद? तर दोनाचं पद आहे. 2 पण तेच काम करणार. 2 जाणार आणि संपूर्ण दुसऱ्या कंसाला गुणणार. झालं? आता बघा x कंसामध्ये शिरून कंसातील प्रत्येक पदाला गुणणार आहे. मग x आणि x यांचा गुणाकार किती येतो? x वर्ग. कंसातील चिन्ह घेतलं अधिक x आणि 3 यांचा गुणाकार किती येतो? तर 3x. आता इथे बघा इथे वजा चिन्ह आहे. हे वजा चिन्ह आपण घेतलं. 2 आणि x यांचा गुणाकार किती येतो? तर 2x बरोबर. वजा 2 आहे ती. हा वजा 2 आणि x यांचा गुणाकार येतो वजा 2x. आता वजा 2 गुणिले 3. 2 गुणिले 3 यांचा गुणाकार किती येतो? तर 6 येतो. 3 दुने 6 आणि 3चं चिन्ह अधिक आहे. 2चं चिन्ह वजा आहे. गुणाकारामध्ये एका तरी संख्येचं चिन्ह वजा असेल तर उत्तराला चिन्ह वजा किंवा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह बदलते. असं देखील आपण लक्षात ठेवू शकतो. बरोबर 84. आता बघा x वर्ग अधिक ही दोन्ही पदं x ची आहेत. अधिक 3x वजा 2x. 3x मधून 2x गेले. किती राहिले? 3तून 2 गेले 1 आणि x तसाच मोठ्या संख्येचं अधिक चिन्ह आपण लिहिलेलं आहे वजा 6. हे वजा 6 आहे. या 84 ला आपण ह्या बाजूला आणूया कारण आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे. एका बाजूला आपण 0 घेणार आहोत. मग 84 ला आपण 6च्या बाजूला आणूया. 84चं चिन्ह अधिक आहे. जेव्हा 6च्या बाजूला येणार तेव्हा होणार वजा. वजा 84 बरोबर 0. इथे बघा x वर्ग अधिक 1x ह्या ठिकाणी वजा 6 आणि वजा 84 समान चिन्ह बेरीज करा. 84 आणि 6 किती येतात? तर 90 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं वजा बरोबर 0. बरोबर. हे समीकरण आपल्याला मिळालं. हे समीकरण मी इथे लिहून घेते. x वर्ग अधिक हा 1 आहे तो लिहिला नाही तरी पण चालतो. x वजा 90 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. एका बाजूला 3 पद आलेली आहेत. एका बाजूला 0 आलेला आहे. हे वर्ग समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. हे अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. हा जो ह्या ज्या समीकरणाचा हा शेवटचा जो सहगुणक असतो हा सहगुणक आणि पहिला सहगुणक ह्यांचा गुणाकार म्हणजे समीकरणाचा गुणाकार असतो. मग इथे 1 आहे तर इथे किती आहे? 90 म्हणजे समीकरणाचा गुणाकार आहे 90. ह्या 90चे आपल्याला 2 अवयव पाडायचे आहेत. हे 2 अवयव पाडल्यानंतर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही मधल्या सहगुणकाएवढी आली पाहिजे. मग इथे काहीच नाही म्हणजे आहे 1 अधिक 1 म्हणजे ह्या दोघांचं उत्तर आलं पाहिजे अधिक 1 बरोबर. मग 90चे अवयव काय पडतील? 90 कोणाच्या पाड्या येतात? तर 10 9 90. उत्तराचं चिन्ह अधिक आहे म्हणून मोठ्या संख्येला अधिक चिन्ह दिलं. 9चं चिन्ह येणार वजा म्हणजे 10 मधून 9 गेले 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मिळालं अधिक. अधिक 10 वजा 9. हे 2 अवयव आपल्याला मिळालेले आहेत. ह्या 2 अवयवांचा वापर आपण ह्या समीकरणात करायचा. x चा वर्ग अधिक 10x वजा दुसरा अवयव आहे 9
x वजा 90 बरोबर 0. बरोबर. आता x चा वर्ग म्हणजे x गुणिले x अधिक 10x 10 गुणिले x वजा 9x अवयव मिळाला 9 गुणिले x वजा 90 90 चे अवयव आहे 10 गुणिले 9 बरोबर 0. आता ह्या ठिकाणी ह्या पहिल्या दोन गटामध्ये पहिलं पद आणि दुसरं पद ह्याच्यामध्ये सामायिक कोण आहे x आणि x. हा x आणि x आपण एकदाच लिहिला. असामायिक घटक आपण कंसात ठेवायचे x अधिक 10 बरोबर वजा ह्या ठिकाणी बघा बरं सामायिक घटक आहे 9 आणि 9 ते आपण एकदाच लिहिले आणि असामायिक घटक आपण कंसात घातले x वजा 10 बरोबर 0. पण इथे वजा चिन्ह आहे म्हणजे इकडचं कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे कंसातील चिन्ह बदलणार आणि हे जरी समजत नसेल तरी लक्षात ठेवायचं पहिल्या कंसामध्ये अधिक चिन्ह असेल तर ह्या कंसात पण अधिक चिन्ह असलं पाहिजे. आता हे दोन्ही कंस जे आहेत हे दोन्ही कंस कसे झालेले आहेत समान आहेत. समान झाल्यावर ते एकदाच लिहायचे सामायिक आहेत ते दोन्ही पदामध्ये ह्या पदात आणि ह्या पदात हे दोन्ही सामायिक आहेत. तर x अधिक 10 हे एका कंसात घातले आणि कंसाच्या बाहेर कोण आहे तर x वजा 9 हे दुसऱ्या कंसात बरोबर 0. ठीक आहे एवढा भाग समजलेला आहे. आता दोन्ही कंसाला हा 0 वाटायचा x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. x बरोबर 10 ला ह्या बाजूला दिल्यावर काय होणार 0 वजा 10 म्हणजे x बरोबर 0 तून 10 गेले 10 आणि इथे चिन्ह आला वजा. तसंच ह्याच ठिकाणी x बरोबर 0 अधिक 9 वजा 9 होते दुसऱ्या ठिकाणी गेले अधिक 9 आणि आपल्याला उत्तर मिळालं x बरोबर 9. बघा दोन उत्तर मानलेली आहेत आपण दोन उत्तर आपल्याला मिळाली x बरोबर वजा 10 x बरोबर 9. आपलं होतं गणित होतं प्रगतीचे आजचे वय काढा. वय हे ऋण नसते वय हे ऋण नसते म्हणून ह्या ठिकाणी आपण लिहायचं अशक्य. हे उत्तर अशक्य आहे कोणत्याही व्यक्तीचं वय हे ऋण नसते म्हणून हेच उत्तर ग्राह्य पकडलं जाईल x बरोबर 9. पण x म्हणजे काय आहे तर प्रगतीचे आजचे वय म्हणून इथे आपण लिहिणार प्रगतीचे आजचे वय बरोबर 9 वर्षे. दुसरा प्रश्न आहे दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे तर त्या संख्या शोधा. आता बघा मुलांना त्या संख्या कशा आहेत समसंख्या आहेत नैसर्गिक संख्या आहे आणि क्रमागत संख्या आहे. किती संख्या आहेत दोन संख्या आहेत आणि त्या संख्या आपण शोधायच्या आहेत ज्या आपल्याला माहित नाही. मग मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं असं होतं की समसंख्या असू दे किंवा नैसर्गिक संख्या असू दे आपण काय करणार आहोत समजा पहिली सम नैसर्गिक संख्या बरोबर x मानू. बरोबर दोन संख्या आहेत म्हणजे दोन्ही संख्या आपल्याला काढून घ्यायची आहे. तर दुसरं विधान कसं येणार तर दुसरी सम नैसर्गिक संख्या बरोबर काय होणार तर x अधिक 2. ठीक आहे. आता पुढची अट बघा नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज त्यांचा काय करायचं आहे वर्ग करायचा. या दोघांच्या वर्गांची बेरीज किती आहे 244 म्हणजे दिलेल्या अटीनुसार आपण समीकरणाची मांडणी करूया. त्या संख्यांच्या वर्गाची पहिली संख्या होती x
म्हणजे x चा वर्ग. दुसरी संख्या आहे x अधिक 2. x अधिक 2 कंसात आहे म्हणजे कंसाचा वर्ग. वर्गांची बेरीज, बेरीज म्हणजे ह्यांच्यामध्ये चिन्ह येणार अधिक, आणि ही बेरीज किती आहे तर 244. हे आपलं समीकरण तयार झालं. आता हे समीकरण आपण सोडून घेऊया आणि त्याच्यातून हा कंस काढून घेऊया. म्हणून x वर्ग अधिक x अधिक 2 कंसाचा वर्ग. बघा ह्या ठिकाणी आपल्याला विस्तार सूत्र वापरायचं आहे. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर काय होतं बरं, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. हे आपलं विस्तार सूत्र होतं. ह्याचाच वापर आपल्याला ह्या ठिकाणी करायचा आहे. a म्हणजे x आणि b म्हणजे 2. ठीक आहे, मग इथे आपण x घेतला आणि इथे अधिक 2. x अधिक 2 कंसाचा वर्ग म्हणजे काय उत्तर येऊ शकते, a चा वर्ग म्हणजे काय होणार x चा वर्ग अधिक 2ab 2 लिहून घेते 2 a म्हणजे x गुणिले b म्हणजे 2 अधिक b चा वर्ग, b च्या ठिकाणी काय लिहिणार 2, 2चा वर्ग बरोबर 244. अशा प्रकारे हे विस्तार सूत्र आपल्याला सोडवायचं आहे. पुढची पायरी होईल x वर्ग अधिक x वर्ग अधिक, बघा बरं 2 दुने 4 आणि हा x घेतला अधिक 2चा वर्ग 4 बरोबर 244. ठीक आहे, आता जी पद समान आहेत त्यांची आपण बेरीज करून घेऊया. इथे आहे x चा वर्ग x चा वर्ग, दोन्ही पद समान आहेत. ह्याच्या पुढे सहगुणक 1 आहे, ह्याच्या पुढे पण काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 1 आणि 1 काय होणार 2x चा वर्ग. इथे बघा आता 4x आहे, दुसरे आहेत का कुठे नाहीये, मग 4x तसंच लिहिले अधिक 4x. पुढे अधिक 4 ही फक्त संख्या आहे आणि ह्या बाजूला पण फक्त संख्या आहे. ह्या दोन्ही संख्यांना आपण एकत्र आणूया म्हणजे 244 ह्या बाजूला आणूया. अधिक होते ह्या बाजूला झाले वजा, वजा 244 बरोबर 0. म्हणजे 2x चा वर्ग अधिक 4x, 4चं चिन्ह अधिक आहे, 244चं चिन्ह वजा आहे, भिन्न चिन्ह वजा बाकी करा. 244 मधून 4 गेले 240 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं बरोबर 0. बरोबर, हे आपल्याला मिळालं वर्ग समीकरण. पण या वर्ग समीकरणाचं आपण जर निरीक्षण केलं तर इकडे 2 आहे समसंख्या आहे, इकडे 4 आहे ही पण समसंख्या आहे आणि 240 ही पण समसंख्या आहे. मग आपण हे समीकरण अजून सोपं करून घेऊया की प्रत्येक पदाला लहान संख्या कोणती आहे 2, म्हणून आपण ह्या समीकरणाला 2 ने भागूया म्हणजे हे समीकरण अजून सोपं होईल, ज्यामुळे आपल्याला अवयव पाडणे सोपे जाते. ठीक आहे, मी इकडे लहान संख्या आहे 2 म्हणून इथे लिहायचं समीकरणाला 2 ने भागून. बघा समीकरणाला जेव्हा आपण 2 ने भागतो तेव्हा प्रत्येक पदाला 2 ने भागायचं असतं. प्रत्येक पदाला आपल्याला 2 ने भागायचं आहे. बेकम बे बेकम बे, बेकम बे 2 दुने 4 आणि ह्या ठिकाणी बेकम बे 2 दुने 4 आणि 0 बरोबर. आपल्याला समीकरण काय मिळालं x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं. आता हे समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवणार. अवयव पद्धतीने सोडवताना समीकरणाचा गुणाकार किती आहे बघा 120 हा समीकरणाचा गुणाकार आहे. ह्याचे 2 अवयव आपल्याला शोधायचे आहेत की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी ही मधली संख्या म्हणजे अधिक 2 आली पाहिजे
पाहिजे. कुणाच्या पाड्यात येतात बरं 120? तर 12 10 120, 12 गुणिले 10. बरोबर. उत्तराचं चिन्ह अधिक आहे म्हणून मोठ्या संख्येला आपण अधिक चिन्ह दिलं. लहान संख्या जी आहे तिला वजा देऊन बघूया. 12चं चिन्ह अधिक आहे, 10चं चिन्ह वजा आहे. भिन्न चिन्ह वजाबाकी करा. 12तून 10 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक म्हणून उत्तराला चिन्ह पण काय आलं? अधिक आलं. म्हणजे आपल्याला मिळालेले दोन अवयव कोणते आहेत? तर अधिक 12 आणि वजा 10 हे दोन अवयव आपल्याला मिळाले. जे अवयव आपण ह्या समीकरणात वापरणार. म्हणून x वर्ग अधिक 12 आणि इथून x घेतला 12x वजा 10x बरोबर वजा 120 बरोबर 0. बरोबर. एवढं समजलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत? ह्याचे अवयव काढणार आहोत. आता बघा ह्या ठिकाणी आपण ह्या सर्वांचे अवयव काढून घेऊया. x चा वर्ग म्हणजे x गुणिले x अधिक 12x. 12चे अवयव काढण्याची गरज नाहीये कारण ह्या पदाकडे ह्या ठिकाणी संख्याच नाहीये म्हणून आपण फक्त लिहिणार 12 गुणिले x वजा 10 गुणिले x वजा 120 चे काय अवयव पडतात बरं? तर 12 गुणिले 10. मग आपण इथे लिहू शकतो की 12 गुणिले 10 बरोबर 0. बरोबर. आता या पहिल्या दोन गटामध्ये कोण तुम्हाला त्याच्यामध्ये सामायिक दिसतो? तर x आणि x ही दोन पद सामायिक आहेत म्हणून ती आपण एकदाच लिहिणार आणि ती कंसाच्या बाहेर काढून घेणार. जे असामायिक घटक आहेत ते कंसामध्ये x अधिक 12. दुसऱ्या ठिकाणी जाऊया. ह्या ठिकाणी आपल्याला 10 आणि 10 हे दोन घटक सामायिक दिसतात. वजा चिन्ह येते. 10 आणि 10 ह्या संख्या सामायिक आहेत. कंसामध्ये राहिलेले घटक ठेवले x वजा 12 बरोबर 0. आपण कंस घातलेला आहे. कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे म्हणून कंसातील चिन्ह बदलायचं. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून कंसातील चिन्ह बदलायचं. अधिक केलं. बघा बरं दोन्ही कंस समान आहे का? समान आहे. हे दोन कंस समान दिसतात म्हणजे आता हे सामायिक झाले. समान असतील तर ते एकदाच मांडायचे x अधिक 12 आणि असामायिक जे आहेत त्यांना दुसऱ्या कंसात घ्यायचं x वजा 10 बरोबर 0. आता हा 0 जो आहे तो दोन्ही कंसांना वाटायचा. x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. म्हणजे x बरोबर बघा इथे अधिक 12 आहे दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर वजा 12 आणि 0 वजा 12 उत्तर वजा 12. x बरोबर वजा 10 बरोबर 0. वजा 10 आहे दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर काय होणार? अधिक 10. 0 अधिक 10 उत्तर 10. आता आपला प्रश्न असा होता की त्या संख्या शोधा. त्या समसंख्या आहेत बघा. 10 पण समसंख्या आहे आणि 12 पण समसंख्या आहे. पण त्या कोणत्या संख्या आहेत? नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या कधीही ऋण नसतात म्हणून हे उत्तर जे आहे हे अशक्य आहे कारण नैसर्गिक संख्या ऋण नसतात. म्हणजे आपले योग्य उत्तर कोणतं झालं? तर x बरोबर 10. आता त्याने सांगितले त्या संख्या शोधा. ही पहिली संख्या झाली. पहिली समसंख्या जी आपण मानली होती म्हणून पहिली समसंख्या आपण काय मानलेलं होतं पहिल्या समसंख्येला? तर x. ती किती मिळाली आपल्याला? 10. मग आपण लिहू शकतो दुसरी समसंख्या पण शोधायला सांगितले. समसंख्या बरोबर सुरुवातीला आपण काय घेतलेलं होतं? x अधिक 2. पहिली संख्या होती x, दुसरी होती x अधिक 2. मग ह्या ठिकाणी x ची किंमत किती आहे? 10. म्हणजे 10 अधिक 2 बरोबर 12. पहिली संख्या मिळाली 10 आणि दुसरी संख्या मिळाली 12. तिसरा प्रश्न आहे श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेतील आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे.
जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर पुढे दिलेली प्रवाह आकृती पूर्ण करा. मुलांना ही प्रवाह आकृती तुम्हाला दिलेली आहे आणि त्यांनी ह्या ठिकाणी बघा आपल्याला सांगितलेलं आहे की समजा उभ्या रांगेतील झाडे x मानून 2 रांगा आहेत. एक आहे आडवी रांग आणि दुसरी आहे उभी रांग. आडव्या रांगेमध्ये झाडे लावलेली आहेत, उभ्या रांगेत पण झाडे लावलेली आहेत. तर आडव्या रांगेतील आणि उभ्या रांगेतील दोन्ही रांगेतील झाडांची संख्या आपल्याला शोधायची आहे. तर त्यांनी आपल्याला प्रवाह आकृती दिली आहे, म्हणजे टप्प्याटप्प्यानुसार आपल्याला ह्याप्रमाणे जाऊन पहिल्यांदा उभ्या रांगेतील झाडांची संख्या x असेल तर आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती, मग एकूण झाडे या ठिकाणी किती मिळतील त्याच्यावरून वर्ग समीकरण तयार करायचं, x ची किंमत काढायची आणि दोन्ही रांगांमधील झाडं आपल्याला काढायची. आपण सोडवायला सुरुवात करूया. पहिला आहे समजा, पहिलं विधान आहे समजा उभ्या रांगेतील झाडे बरोबर x मान. हे विधान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, ते तसंच्या तसं लिहून घेतलं. दुसरं विधान काय आहे, आडव्या रांगेतील झाडे, म्हणून आडव्या रांगेतील झाडे, म्हणून आडव्या रांगेतील झाडे ह्याची किंमत आपल्याला शोधायची आहे. मग पुन्हा एकदा गणित आपण वाचून घेऊया. आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक, अधिक म्हणजे बेरजेचं चिन्ह. त्यांनी सांगितलेलं आहे उभ्या रांगेतील झाडे x आहेत तर आडव्या रांगेतील झाडे जी आहेत ती उभ्या रांगेपेक्षा 5 ने अधिक आहेत. उभ्या रांगेत किती आहे x आणि 5 ने अधिक म्हणजे अधिक 5. ह्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार की आडव्या रांगेतील झाडे x अधिक 5. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील, एकूण झाडे किती आहेत बरं, एकूण झाडे 150, मग इथे उत्तर येणार 150. संत्रा बागेत एकूण झाडे बरोबर 150, बरोबर 150 झाडे असतील तर आता ह्या किमती आपल्याला शोधायच्या आहेत. बघा आडव्या रांगेतील झाडे दिलेली आहेत, आडवी रांग, आणि उभ्या रांगेतील झाडं दिलेली आहेत आणि एकूण झाडे दिलेली आहेत. म्हणजे या दोघांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे. जर हा त्यांचं शेत आहे तर आडव्या रांगेतील म्हणजे ही झाली लांबी आणि ही झाली रुंदी, बरोबर. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, म्हणून ह्या ठिकाणी आपलं समीकरण तयार होणार x गुणिले या दोघांचा गुणाकार x अधिक 5 बरोबर 150. ठीक आहे. आता आपण कंस सोडून घेऊया. म्हणून x गुणिले x x चा वर्ग अधिक x गुणिले 5 5x बरोबर 150. आता पुढे बघा, इथे 150 ला ह्या बाजूला घेऊया. x वर्ग अधिक 5x अधिक 150 आहे, 150 आहे, त्या बाजूला आल्यावर वजा 150 बरोबर 0. हे मिळालं आपल्याला वर्ग समीकरण. आता ह्याच्यामध्ये आपण अवयव काढायचे आहेत. समीकरणाचा गुणाकार किती आहे 150, समीकरणाचा गुणाकार आहे 150. समीकरणाची बेरीज वजाबाकी किती आहे तर ती आहे अधिक 5, म्हणजे 2 अवयव आपल्याला शोधायचे आहेत ज्यांचं उत्तर अधिक 5 येणार. 150 चे अवयव काढले आपण 15 गुणिले 10, 15 10 150. उत्तराचं चिन्ह अधिक आहे म्हणून मोठ्या संख्येला चिन्ह अधिक दिलं आणि लहान संख्येचं चिन्ह वजा दिलं. भिन्न चिन्ह वजाबाकी, 15 तून 10 गेले उत्तराला 5 आणि मोठ्या संख्येचं अधिक चिन्ह म्हणून उत्तराला चिन्ह अधिक, म्हणजे हे 2 अवयव आपल्याला मिळाले अधिक 15 वजा 10. या 2 अवयवांचा वापर आपण इथे करूया. x वर्ग अधिक 15x आणि दुसरा अवयव आहे वजा 10x
वजा 150 बरोबर 0. ठीक आहे. आता ह्याचे आपण अवयव पाडायचे आहे. या ठिकाणी आपण अवयव पाडूया. x चा वर्ग म्हणजे काय येणार x गुणिले x अधिक 15 चे अवयव पाडायची गरज नाहीये कारण पहिल्या पदाकडे संख्याच नाहीये म्हणून 15 तसाच ठेवायचा गुणिले x वजा 10 गुणिले x वजा 150 चे अवयव काय येतात 15 गुणिले 10 15 10 150 150 बरोबर 0. ठीक आहे. आता ह्या पहिल्या दोन पदांमध्ये कोण सामायिक आहे बघा x आणि x. हे दोघ जण सामायिक दिसतात मग त्यांना आपण बाहेर सामायिक काढूया आणि असामायिक घटक कंसात लिहूया x अधिक 15 वजा चिन्ह घेतलं. या दोन पदांमध्ये बघा बरं कोण सामायिक दिसतोय 10 आणि 10. मग 10 आणि 10 ह्यांना कंसाच्या बाहेर काढूया आणि कंसामध्ये येणार x वजा 15 बरोबर 0. पण इकडे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे आणि म्हणून ते कंसातील चिन्ह काय घ्यायचं अधिक घ्यायचं. आता यामध्ये बघा x अधिक 15 x अधिक 15 हा कंस सामायिक आहे म्हणून तो आपण एकदाच लिहून घेतला x अधिक 15 आणि जे कंसाच्या बाहेर घटक आहेत जे दुसऱ्या कंसात घालायचे x वजा 10 बरोबर 0. आलेला 0 आपण दोन्ही कंसांना वाढला x अधिक 15 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. x बरोबर बघा ह्या ठिकाणी अधिक 15 आहे दुसऱ्याकडे गेल्यानंतर वजा 15 होणार आणि शून्यातून 15 गेले उत्तर येते 15 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून वजा. दुसऱ्या ठिकाणी बघा x बरोबर वजा 10 आहे जेव्हा शून्याच्या बाजूला जातील तेव्हा होणार 0 अधिक 10 आणि 0 अधिक 10 उत्तर येते 10. दोन उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. त्यांनी आपल्याला सांगितलं वर्ग समीकरण तयार करा जे आपण तयार केलेलं होतं. x ची किंमत काढा. x ची किंमत काढायला सांगितलेली आहे. x च्या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत पण आपण झाडांची संख्या मोजतो आडव्या रांगेतील आणि उभ्या रांगेतील. मग झाडे कधी वजा असतात का नाही म्हणजे हे उत्तर जे आहे हे अशक्य आहे किंवा अग्राह्य आहे. ठीक आहे. म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला 10. x ची किंमत काढली आपण 10. आता पुढचं बघा उभ्या रांगेतील झाडे काढा म्हणजे आपण घेणार इकडे उभ्या रांगेतील झाडे आणि दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे आडव्या रांगेतील झाडे काढा. आडव्या रांगेतील झाडे बरोबर उभ्या रांगेतील झाडे. उभ्या रांगेतील झाडे काय आहे x आहे मग x चं उत्तर किती मिळालं 10 म्हणून ह्याचं उत्तर आलं 10 झाडे ही आडव्या उभ्या रांगेत आहे. आडव्या रांगेतील झाडे किती आहे तर x अधिक 5 मग x आहे 10 अधिक 5 म्हणजे किती मिळाले 15 झाडे. चौथं उदाहरण आहे विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयाच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज 1/6 आहे तर त्यांची आजची वय काढा. बघा दोन मुलांची नावं दिलेली आहेत. एक आहे विवेक आणि दुसरा आहे किशोर. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. एवढंच आपण पहिल्यांदा बघूया. विवेक किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. किशोरचं वय आपल्याला माहित आहे का नाही त्यांची वय काढायला सांगितलेली आहे. मग समजा मग आपण काय करायचं किशोरचे वय बरोबर x मानू. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा. मोठा म्हणजे काय बरं कोणतं चिन्ह वापरायचं अधिक. मोठा म्हणजे अधिकचं चिन्ह वापरायचं. मग
विवेकचे वय किती होणार? विवेकचे वय, किशोरचं वय आहे x, बरोबर? किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा, मोठा म्हणजे अधिक, आणि ह्या ठिकाणी आले 5, म्हणजे की विवेकचे वय झाले x अधिक 5 वर्षे. त्यांच्या वयाच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज. आपण एवढा भाग परत घेऊया. त्यांच्या वयाचा गुणाकार व्यस्त, त्यांच्या वयाचा गुणाकार व्यस्त, बरोबर. किशोरचे वय किती आहे? x. मग x चा गुणाकार व्यस्त काय येतो? तर 1/x. व विवेकचे वय किती आहे? x अधिक 5. म्हणजे x अधिक 5 का गुणाकार व्यस्त काय येणार? तर 1/x अधिक 5. हे झाले त्यांच्या वयाचे गुणाकार व्यस्त. आता अट काय आहे? अटीनुसार त्यांच्या वयाच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज 1/6 आहे. गुणाकार व्यस्ताची बेरीज, दोघांचे गुणाकार व्यस्त आपण काढलेले आहे. या दोघांची काय करायला सांगितले त्यांनी? गुणाकार व्यस्तांची बेरीज. हे दोन गुणाकार व्यस्त आहेत, ह्यांची बेरीज ही किती आहे? तर 1/6 आहे, बरोबर? हे आपल्याला अटीनुसार मिळालेलं समीकरण आहे. आता हे आपण सामान्य रूपात बनवायचं आहे. बघा, ह्या ठिकाणी x आहे छेदामध्ये, ह्याच्या छेदात कोण आहे? x अधिक 5. पहिल्यांदा ह्या दोघांचे छेद आपण समान करून घेऊया. म्हणजे x अधिक हा जो 5 आहे, हा x अधिक 5 एकाला जाऊन गुणणार, 1 गुणिले x अधिक 5, बरोबर? हा जो x आहे तो इथे जाऊन अधिकचं चिन्ह, एकाला गुणणार, 1 गुणिले x, बरोबर? ह्याच्या छेदस्थानी x अधिक 5 ने वरती गुणलं, तसंच काय गुणणार तो खाली, x गुणिले x अधिक 5. आणि ह्या ठिकाणी x ने वरती गुणलं त्याच्याचप्रमाणे तो खालीही गुणणार, x गुणिले x अधिक 5 कंसात, बरोबर 1/6. आपण तसंच ठेवूया. बघा, एकाने x अधिक 5 वर गुणलं, x अधिक 5 तसेच छेदस्थानी. इथे बघा, कंस सोडूया आपण. x गुणिले x वर्ग अधिक x गुणिले 5 5x अधिक 1 गुणिले x 1x, किंवा फक्त x दिला तरी चालतो. इथे कंसाच्या बाहेर x आहे, तो x वर जाऊन गुणणार x वर्ग अधिक x जाऊन 5 ला गुणणार 5x, बरोबर 1/6. छेद समान झाले, दोन्ही छेद समान आहे, म्हणजे आपण अंशांची बेरीज करू शकतो. छेद एकदाच लिहायचा, x वर्ग अधिक 5x. हा छेद आपण एकदाच लिहिला. अंशांची बेरीज करूया, x अधिक 5 अधिक x, बरोबर 1/6. x किती वेळा आले? 2 वेळा आले. इकडे काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 आणि 1 2, 2x अधिक 5. छेदस्थानी x वर्ग अधिक 5x, बरोबर 1/6. ठीक आहे. आता आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. हे 6 जातील दुसऱ्या बाजूला, खाली आहे ते दुसऱ्या बाजूला जातील वरती आणि गुणतील ह्या दोघांना. म्हणजे आपली पुढची पायरी येणार 6 गुणिले कंसात 2x अधिक 5, बरोबर बरोबरचं चिन्ह. ह्या बाजूला आहे 1, ह्या एकाला जाऊन गुणतील हे खाली जे छेदस्थानी दिलेलं पद आहे ते. ही संपूर्ण बहुपदी जाणार दुसऱ्या बाजूला, वरती जाणार, खाली येते आणि ते दुसऱ्या बाजूला गुणणार. पण ते दोघं जण आहेत म्हणून आपण त्यांना कंसात लिहा x वर्ग अधिक 5x, बरोबर. आता 6 कंसाच्या बाहेर आहे ते
हे गेले कंसात, साई गुणे 12, 12x अधिक 6 पंचा 30 बरोबर एकाने संपूर्ण कंसाला गुणलं तरी उत्तर तेच येते, x वर्ग अधिक 5x बरोबर. आता बघा आपण नेऊया x वर्गला त्या बाजूला, ह्या सर्वांना आपण एका बाजूला नेणार आहोत कारण एका बाजूला आपल्याला काय पाहिजे, 0 पाहिजे. x वर्गाचं पद काय आहे, अधिक, दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर वजा, वजा x वर्ग. पहिला x वर्ग असतो म्हणून पहिल्यांदा x वर्ग मांडून घेतला. नंतर दुसरं पद आहे 12x, पुढे चिन्ह आहे काहीच नाही म्हणजे अधिक, म्हणजे अधिक 12x. आता 12x सारखा दुसरा कोण आहे का बघा, आहे बघा इकडे 5x. हा 5x बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आहे, त्याला आणूया 12x च्या बाजूला, म्हणजे इकडे अधिक चिन्ह आहे, इथे आल्यावर वजा 5x. नंतर 30, फक्त 30 आहे तसेच लिहिले, दुसरी कोणती संख्या शिल्लक नाही. हे दोघं जण ह्या बाजूला आणले, ह्याला पहिला आणलं आणि ह्याला 12x च्या बाजूला आणलेला, अधिक होता तो वजा झाला, 30ला फक्त मागे खेचलेला आहे बरोबर, इथे राहिला 0. पुढे बघा वजा x वर्ग अधिक, इथे बघायचं आता 12x चं चिन्ह आहे अधिक आणि 5चं चिन्ह आहे वजा, भिन्न चिन्ह वजाबाकी करा. 12 तून 5 गेले 7, 7x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं अधिक, अधिक 30 बरोबर 0. बघा मुलांना आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे. वजा पुन्हा लिहून घेते मी, वजा x वर्ग अधिक 7x अधिक 30 बरोबर 0. या समीकरणाचं निरीक्षण करा बरं. पहिलं पद वर्गाचं आहे बरोबर, पण पहिल्या पदाचं चिन्ह वजा आहे. वर्ग समीकरणामध्ये कधीही पहिल्या पदाचं चिन्ह वजा नसते, म्हणून आपण काय करायचं, चिन्ह वजा चिन्ह काढून घ्यायचं. पण जेव्हा आपण एका पदाचं चिन्ह काढतो तेव्हा आपल्याला दुसऱ्यांची पण चिन्ह काढावी लागतात. आता कसं काढायचं, इथे जेव्हा वजा चिन्ह असते त्याच्या विरुद्ध चिन्ह कोणतं आहे, अधिक, मग आपण घेतले अधिक x वर्ग बरोबर. एका पदाचं चिन्ह मी बदललं, वजा होतं ते अधिक केलं, तसंच दुसऱ्या पदाचं पण चिन्ह बदलायचं, अधिक 7x आहे म्हणजे इकडे होणार वजा 7x, अधिक 30 आहे म्हणजे इकडे होणार वजा 30 बरोबर 0. शून्याचं चिन्ह बदलायची गरज नाहीये कारण शून्याला चिन्ह नसते. अशा प्रकारे हे समीकरण आपण मांडून घेतलं. आता बघा या समीकरणाचा गुणाकार किती आहे, तर 30 आहे. समीकरणाची बेरीज वजाबाकी किती आहे बघा, ही मधली संख्या वजा 7 आहे. आता 30चे दोन अवयव असे पाडायचे की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी वजा 7 आली पाहिजे. 30चे अवयव आहेत 10 3 10 3 30. उत्तराचं चिन्ह वजा आहे म्हणून मोठ्या संख्येला वजा चिन्ह दिलं आणि लहान संख्येला अधिक चिन्ह दिलं. भिन्न चिन्ह वजाबाकी करा. 10 तून 3 गेले, उत्तर आलं 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून उत्तराचं चिन्ह पण वजा, वजा 10 अधिक 3. हे दोन अवयव आपल्याला मिळालेले आहेत. या दोन अवयवांचा वापर आपण समीकरणात करत आहोत. x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. आता यांचे अवयव काढूया. x वर्ग म्हणजे x गुणिले x वजा 10 गुणिले x. 10चे अवयव काढायचे नाहीये कारण पहिल्या पदामध्ये संख्याच नाही म्हणून ह्याला पण तसंच ठेवायचं आहे. अधिक 3 गुणिले x वजा 30चे अवयव 10 3 30 म्हणजे 10 गुणिले 3 बरोबर 0. आता ह्याच्यामध्ये पहिल्या पदात दोन पदांचं निरीक्षण करा. हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे. ह्याच्यामध्ये x आणि x सारखा आहे, तो एकदाच लिहून घेतला. राहिलेल्यांना कंसात टाकले. x वजा 10. दुसऱ्या दोन पदांमध्ये 3 आणि 3 हे समान आहेत. अधिक चिन्ह लिहिलं, हे अधिक चिन्ह लिहिलं. 3 आणि 3 समान आहेत, बाहेर काढले आणि दुसऱ्या कंसामध्ये राहिलेली संख्या आहे x वजा 10 बरोबर 0. ठीक आहे. आता x वजा 10 हा कंस कॉमन झाला, समान झालेला आहे. तो एकदाच लिहायचा x वजा 10
अधिक 3 बरोबर 0. आता ह्या ठिकाणी बघा हा 0 आहे, हा दोन्ही कंसांना वाटायचा. x - 10 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0. म्हणून x बरोबर -10 आहे, तिकडे गेल्यानंतर काय मिळणार अधिक 10 आणि x अधिक 3 आहे, दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय मिळणार -3. आता बघा आपल्याला विचारलेली त्यांची वय काढा. वय ही कधी ऋण नसतात, म्हणून हे जे उत्तर आहे हे उत्तर आहे अशक्य. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते होणार x बरोबर 10 हे आपलं उत्तर आहे. आता ह्या ठिकाणी x म्हणजे काय मानलेलं होतं आपण सुरुवातीला किशोरचे वय, म्हणजे किशोरचे वय बरोबर x मानलेलं होतं, ते किती मिळाले 10 वर्षे. आणि दुसरा कोण आहे तर विवेक आहे, विवेकचे वय बरोबर x अधिक 5 होते, 5 वर्षांनी मोठा, म्हणजे 10 अधिक 5 बरोबर 15 वर्ष. पाचवा प्रश्न आहे सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण काढा. मुलांना ह्या ठिकाणी सुयशला 2 चाचण्यांमध्ये मिळालेल्या गुणांची आपल्याला तुलना करायला सांगितली. पहिल्या चाचणीतील मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीतील गुण 10 ने अधिक आहेत. दुसऱ्या चाचणीतील गुण किती आहेत 10 ने अधिक, अधिक म्हणजे बेरीज जास्त आहे. पण कोणापेक्षा जास्त आहे तर पहिल्या चाचणीपेक्षा. पहिल्या चाचणीतील गुण आपल्याला माहित आहेत का नाही, कारण त्यांनी ते काढायला सांगितले. म्हणजे आपलं पहिलं विधान येणार समजा पहिल्या चाचणीतील गुण बरोबर x मान. सुयशला मिळालेल्या पहिल्या चाचणीतील गुण x मान. मग दुसऱ्या चाचणीतील गुण दुसऱ्या चाचणीतील गुण किती आहेत बरं 10 ने 10 गुण अधिक आहेत, 10 ने अधिक आहेत. म्हणजे काय होणार x पहिल्या चाचणीत आहे आणि 10 ने अधिक म्हणजे बेरीज. ठीक आहे. आता पुढची अट बघा काय आहे. अटीनुसार दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. बघा आता जी अट दिलेली आहे त्याच्यानुसार आपण समीकरण मांडण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या चाचणीतील गुण, दुसऱ्या चाचणीतील गुण किती आहे x अधिक 10. या गुणांची 5 पट. पट म्हणजे गुणाकार, म्हणजे 5 ने काय करायचं आहे यांना गुणायचं आहे. मग एकीलाच गुणायचं का नाही, दोघांना गुणायचं. म्हणून ह्या ठिकाणी मी काय लिहिणार दोघांना गुणिले 5. मग हे तुम्ही पुढे लिहू शकता किंवा मागेही लिहू शकता. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. दुसऱ्या चाचणीतील हे जे गुण आहेत त्यांची 5 पट. पट म्हणजे गुणाकार. ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या पहिल्या चाचणीत किती गुण मिळाले तर x गुणांच्या वर्गा इतकी आहे. हा शब्द लक्षात ठेवायचा. वर्गा इतकी आहे म्हणजे ह्याचं काय करायचं आपल्याला वर्ग करायचं. म्हणजे इथे चिन्ह कोणतं येणार बरोबरचं चिन्ह. ठीक आहे. तर हे आपल्याला मिळालेलं समीकरण आहे. ते पहिल्यांदा आपण सोडून घेऊया. 5 कंसाच्या बाहेर आहे, ती कंसात जातील आणि प्रत्येक पदाला गुणतील. 5 ने x ला गुणलं 5x अधिक 5 ने 10 ला गुणलं 50, 5 10 50 बरोबर x चा वर्ग. ठीक आहे. हे समीकरण आपण सरळ करूया. x वर्ग इथे अधिक होते ते दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय होणार वजा x वर्ग
अधिक 5x अधिक 50 बरोबर 0. x वर्गला आपण दुसऱ्या बाजूला. आता मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की वर्ग समीकरणाचे पहिले पद हे नेहमी वजा नसते, म्हणून हा वजा चिन्ह आपण काढून घ्यायचा. पण ह्याचा काढत असताना प्रत्येक पदाचा काढायचा. म्हणून x वर्ग अधिक होते वजा होते ते अधिक झाले, अधिक 5x इकडे काय होणार वजा 5x अधिक 50 इथे होणार वजा 50 बरोबर 0. बरोबर. आता इथे आलेले आहे 50. 50 हा समीकरणाचा गुणाकार आहे आणि ह्या समीकरणाचे ह्या गुणाकाराचे दोन अवयव आपल्याला असे पडायचे आहेत की त्यांची बेरीज आणि वजाबाकी आली पाहिजे. मधला जो सहगुणक आहे तो वजा 5. मग 50 चे अवयव काय पडतात तर 10 50. उत्तराचं चिन्ह वजा आहे म्हणून मोठ्या संख्येला चिन्ह वजा दिलं आणि लहान संख्येला चिन्ह मी अधिक देते. भिन्न चिन्ह वजाबाकी करा. 10 तून 5 गेली उत्तराला 5, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून उत्तराला चिन्ह वजा. दोन अवयव आपल्याला मिळाले वजा 10 व अधिक 5. बरोबर. हे एका बाजूला आपण करून घ्यायचं आहे आणि हे मिळालेले अवयव आपण समीकरणात घालूया. x वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0. हे मधलं पद आपण काढून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी हे दोन अवयव आपण घातले. आता ह्यांचे अवयव काढूया. x वर्ग वजा 10 चे अवयव या ठिकाणी x वर्ग म्हणजे काय येणार x गुणिले x वजा 10 चे अवयव काढायचे नाही कारण पहिल्या पदामध्ये संख्याच नाहीये म्हणून त्यांना तसंच ठेवायचं. 10 गुणिले x अधिक 5 गुणिले x वजा 50 चे अवयव 10 5 50 इथे मी खाली लिहिते 5 गुणिले 10 बरोबर 0. बघा आता ह्या पहिल्या दोन पदांमध्ये कोणती संख्या सामायिक आहे तर x आणि x हे सामायिक दिसतात ज्यांना मी एकदाच लिहून घेतलं. असामायिक घटक आहेत जे दुसऱ्या कंसात घालायचे झालं. आता हे जे दुसरी मागची दोन पद आहेत ह्याच्यामध्ये कोण सामायिक दिसते तर 5 आणि 5 बरोबर. अधिक चिन्ह घेतलेलं आहे मी 5 सामायिक त्यांना बाहेर काढलं. कंसात काय राहणार x वजा 10 बरोबर 0. आता बघा दोन्ही कंस समान झाले. समान झाल्यानंतर दोन्ही कंस एकदाच लिहायचे x वजा 10 आणि दुसऱ्या कंसात येणार x अधिक 5 बरोबर 0. ठीक आहे. आता हा 0 आपण दोन्ही कंसाला वाटूया. x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. वजा 10 आहे जेव्हा ते शून्याच्या बाजूला येणार तेव्हा काय होणार अधिक 10 होणार आणि 0 अधिक 10 उत्तर मिळणार x बरोबर 10. दुसरं उत्तर आहे x अधिक 5 आहे. शून्याच्या बाजूला आल्यानंतर काय होणार वजा 5 होणार आणि 0 वजा 5 आपल्याला उत्तर मिळणार x बरोबर वजा 5. आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती. गुण जी मिळतात म्हणजे मार्क जी असतात ती वजा 5 असतील का नाही म्हणून आपण हे उत्तर जे आहे त्याला लिहिणार अशक्य. तर आपण हे उत्तर ग्राह्य पकडणार आहोत. x बरोबर 10. पण x हे गुण कोणाचे होते बरं कोणत्या चाचणीतले होते त्यांनी सांगितलं सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीतील मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीतील गुण 10 पेक्षा अधिक मिळाले म्हणजे पहिल्या चाचणीतील गुण आपण मानलेले होते x म्हणून इथे लिहूया पहिल्या चाचणीतील गुण बरोबर 10. मुलांना 6वा प्रश्न आहे श्री कासम यांचा मातीची भांडी बनविण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात आणि मग प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10
भांड्याची निर्मिती मूल्य जर 600 असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य किती आणि एका दिवसातील भांड्यांची संख्या. हे एवढं मोठं गणित आपल्याला दिलेलं आहे. आता श्री कासम यांचा मातीची भांडी तयार करण्याचा कारखाना आहे आणि त्यांनी सांगितले प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य. आता प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे काय तर किंमत त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि काय विचारलेलं आहे प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य किती काढा आणि एका दिवसातील भांड्यांची संख्या काढा. किती भांडी बनवतात एका दिवसाला ते आपल्याला काढायला सांगितले. मग आपल्याला एका दिवसाला किती भांडी बनवतात हे माहित नाही. मग आपण समजा घेतलं समजा श्री कासम एका दिवसाला एक्स भांडी बनवतात. एक्स भांडी बनवितात. असे मान. ठीक आहे. एका दिवसाला किती भांडी बनवली जातात आपल्याला माहित नाही. मग आपण घेतलं की ते एक्स भांडी बनवतात असे आपण मानूया. आता बघा प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य. मग हे निर्मिती मूल्य आपण काढून घेऊया. भांड्याचे निर्मिती मूल्य. मूल्य म्हणजे किंमत. प्रत्येक भांड्याची निर्मिती तयार करण्यासाठी म्हणजे ते भांड तयार करण्यासाठी किती खर्च होतो तो त्यांनी सांगितलेला आहे. बघा काय सांगितलेलं आहे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक असून म्हणजे जर दिवसाला ते एक्स भांडी तयार करत असतील जर ते दिवसाला तयार करत असतील तर त्या संख्येची 10 पट म्हणजे काय सांगितलेलं गुणाकार गुणिले 10 अधिक म्हणजे बेरीज रुपये 40 असते म्हणजे इथे आले 40. बघा मुलांनो मी वाक्य वाचलं आणि त्याच्याप्रमाणे लिहून घेतलं की कासम यांनी दिवसाला एक्स भांडी तयार करतात. आता आपण घेत आहोत भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे किंमत. मग ती त्या संख्या म्हणजे एक्स भांडी एक्स 10 पट म्हणजे गुणाकार 10 ने गुणायचं अधिक म्हणजे बेरीज आणि किती आहे 40. म्हणजे आपल्याला निर्मिती किंमत किंवा मूल्य किती मिळालं तर 10x अधिक 40. बरोबर. आता पुढे जाऊया. जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 असेल. बघा कोणती अट दिलेली आहे ही आपल्याला मिळालेली अट आहे की अटीनुसार दिलेल्या अटीनुसार जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल. आता निर्मिती मूल्य आपण घेतलेलं आहे 10x अधिक 40 हे आपलं आहे निर्मिती मूल्य आणि एका दिवसाला किती भांडी तयार करतात एक्स भांडी तयार करतात म्हणजे आपल्याला त्यांनी सांगितले निर्मिती मूल्य 600 आहे म्हणजे ह्या दोघांचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. दिवसाला किती भांडी बनवली जातात ती आणि भांड्याचे निर्मिती मूल्य ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे आपल्याला मिळणारी ही रक्कम. म्हणजे आपण इथे अटीनुसार आपलं समीकरण मांडू शकतो x गुणिले 10x. आता हे दोघं जण आहेत म्हणून या कंसात करायचं अधिक 40 बरोबर 600. बरोबर. ह्या दोघांचा गुणाकार. आता x कंसाच्या बाहेर आहे कंसात जाणार आणि प्रत्येकाला गुणणार 10x गुणिले x चा वर्ग अधिक x गुणिले 40x बरोबर 600. हे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. 600 ला आपण ह्या बाजूला घेऊया 10x चा वर्ग अधिक 40x वजा 600
बरोबर 0. अधिक होते, ह्या बाजूला झाले वजा आले. आता हे समीकरण आपण अधिक सोपं करून घेऊया. बघा इथे पण 0 आहे, इथे पण 0 आहे आणि इथे पण 0 आहे. म्हणजे अधिक सोपं कसं होऊ शकते, तर लहानात लहान संख्या कोणती आहे, 10 आहे. मग 10 ने संपूर्ण समीकरणाला भागायचं. 10 ने समीकरणास भागून समीकरणाला भागायचं म्हणजे प्रत्येक पदाला भागायचं आहे. अधिक 40x छेद 10 वजा 600 छेद 10 बरोबर 0. शून्याला 10 ने भागलं तरी उत्तर 0 येते. 10 एके 10, 10 एके 10. इथे 0 गेला, 0 गेला. ह्या ठिकाणी 0 गेला, 0 गेला. म्हणजे आपल्याला कोणतं समीकरण मिळालं बघा, x वर्ग अधिक 4x वजा 60 बरोबर 0. हे सोप्या रूपामध्ये आपल्याला मिळालं. आता ह्या समीकरणाचा गुणाकार किती आहे, तर 60. आणि समीकरणाची बेरीज वजाबाकी किती आहे, अधिक 4. मग असे दोन अवयव पाडायचे आहेत की आपल्याला अधिक 4 हे उत्तर मिळालं पाहिजे 60चे. 10 7 60. उत्तराचं चिन्ह अधिक आहे म्हणून मोठ्या संख्येला अधिक चिन्ह दिलं आणि लहान संख्येला वजा चिन्ह दिलं. भिन्न चिन्ह वजाबाकी करा. 10तून 6 गेले, 4 उत्तर येते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक म्हणून उत्तराला चिन्ह अधिक. म्हणजे अधिक 10 व वजा 6 हे दोन अवयव आपल्याला मिळालेले आहेत जे आपण ह्या समीकरणात घालत आहोत. x वर्ग मधलं पद आपण काढून घेणार आणि त्याच्याऐवजी येणार 10x वजा 6x वजा 60 बरोबर 0. ठीक आहे. आता आपण ह्यांचे अवयव काढूया. x वर्ग म्हणजे x गुणिले x अधिक 10चे अवयव काढण्याची गरज नाही कारण पहिल्या पदाकडे संख्याच नाही आहे. गुणिले x 10 गुणिले x वजा इथे आपण 6 गुणिले x वजा 60चे अवयव 10 60 बरोबर 0. आता ह्यामध्ये ह्या पहिल्या दोन पदामध्ये कोण सामायिक आहे बघा, x आणि x ज्याला मी कंसाच्या बाहेर लिहिते आणि असामायिक घटक कंसामध्ये लिहायचे x अधिक 10 वजा ह्या ठिकाणी कोण सामायिक आहे 6 आणि 6 ज्याला आपण कंसाच्या बाहेर काढूया आणि कंसामध्ये आपण लिहिणार x वजा 10 पण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्या कारणाने कंसातील चिन्ह बदललं जे अधिक झालं बरोबर 0. आता ह्या ठिकाणी x अधिक 10 हे दोन्ही कंस सामायिक आहे जे आपण एकदाच म्हणणार बरोबर आणि असामायिक घटक कंसातील दुसऱ्या कंसात घेऊया x वजा 6 बरोबर 0. आता दोन्ही कंसाला हा 0 वाटायचा x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. अधिक 10 आहे दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर वजा 10 x बरोबर वजा 10. इथे वजा 6 आहे दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर अधिक 6 म्हणजे x बरोबर 6. बघा x च्या आपल्याला दोन किमती मिळाल्या. ठीक आहे. आता ह्या दोन किमतींमध्ये एका ची किंमत आलेली आहे वजा. त्यांनी सांगितलंय एका दिवसातील भांड्यांची संख्या काय, तर भांड्यांची संख्या ही नेहमी ऋण नसते. ऋण भांडी आपण मोजत नव्हतो म्हणून हे आहे अशक्य उत्तर जे आपण ग्राह्य पकडत नाही. तर ह्या ठिकाणी भांड्यांची संख्या जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे. भांड्यांची संख्या एका दिवसात बनवल्या जाणाऱ्या भांड्यांची संख्या आपण काय मानलेली होती तर x मानलेली होती. मग ती आपल्याला किती मिळाली तर 6 बरोबर. आता दुसरा काही प्रश्न आहे प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य काढा. आता निर्मिती मूल्य काढण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग करावा लागेल. भांड्याचे निर्मिती मूल्य बरोबर
10x अधिक 40. ह्या ठिकाणी 10 तसेच गुणिले x. x म्हणजे काय तर 6 अधिक 40 बरोबर. 10 गुणिले 6 किती आले 60. 60 अधिक 40 मग 60 अधिक 40 किती झाले बरं 100. म्हणजे भांड्याचे निर्मिती मूल्य आहे 100. मुलांनो ह्या ठिकाणी आपण पहिल्या 6 शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास केला आहे. यापुढची 4 उदाहरणं आपण भाग 2 मध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.